हॅलो, नमस्कार मंडळी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहेत तुम्ही सगळेजण? आरोही राणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सगळं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शेवग्याची आमटी, शेवग्याचं वरण कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत. इथं आहे शेवगा. 3 ते 4 शेवगा मी असं हे कट करून वरचं काढून कट करून 2-2 इंचाच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत याच्या. आणि इथं आहे लसूण, कांदा, टमॅटो आणि हे कोथिंबीर. आणि मी इथे हे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. तर यामध्ये आपण तेल टाकूयात. मोहऱ्या, जिरे टाकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम थोडी लहान करायची, कमी करायचं आणि लसूण टाकून घ्यायचं. थोडंसं लालसर कलर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. हे कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ भात एकदाच लावलेला होता. आणि हे आहे इथं डाळ. आता हे कांदा छान असा परतत आहे. आणखीन थोडासा लालसर कलर झाला ना, यामध्ये टमाटर टाकायचं आहे. टोमॅटो टाकायचे आहेत कट केलेले. हे छान असा कांदा परतलेला आहे. आता तर यात आपल्याला टमाटर घालायचे आहे. आता थोडासा टमाटा आणि कांदा मिक्स झालेला आहे. थोडंसं यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे. थोडीशी हळद आणि तिखट यामध्येच मी ॲड करणार आहे, वरून नाही टाकणार. लाल तिखट याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात. एखादा मिनिट याला आणखीन परतू देणार आहे मी. तर यामध्ये आपण हे शेंगा टाकून घेऊयात. आणि मी शेंगा अगोदर शिजवलेले नाही आहेत, मी यामध्ये शिजवणार आहे आता डाळीमध्ये. आता यामध्ये डाळ टाकून घेऊयात आपण. तर यात आपण डाळ टाकून घेऊयात. आता या डाळीमध्येच हे शेंगाही शिजून निघतील. आपल्याला हे 10-15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तर हे शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. थोडंसं मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे शिजण्यासाठी, शिजून थोडं कमी होईल. आणि आता मी चवीपुरतं मीठ घालत आहे. आणि याला छान अशी उकळी आल्यानंतर, ह्या आतमधल्या शेंगा शिजल्यानंतर ही आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार होईल. जेवण झालं आरोही? हो. कसं झालं होतं वरण? छान. तुला आवडलं? हो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.